आनंदोत्सव म्हणून आपण लवकरच उद्घाटन आपल्या खासदार केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई यांच्या हस्ते इथे करणार आहोत। आज आपल्या वरंगाव येथून बोदवळला जाण्यासाठी नागेश्वर मंदिराजवळचा पूल जो होता तो जुना पूल हा अत्यंत जीर्ण झालेला होता आणि त्यानंतर त्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना वाहनधारकांना मोठ्या पद्धतीने त्रास होत होता। आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन अनेक वेळा केले आणि त्या आंदोलनाला आज कुठेतरी यश त्या माध्यमातून विचार आलेला आहे। हा नवीन 5x6 मीटरचा जो पूल जो आहे हा पूल तात्पुरत्या स्वरूपाचा आता इथे वाहनधारकांसाठी इथे सुरू करण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की एसटीच्या वरती कॅरी जर असेल तर एसटी जात नव्हते पूर्वी तिथून, तर आता हा पूल मोठा 6 मीटरचा असल्यामुळे इथे मोठे वाहतूक त्या माध्यमातून याच्यामध्ये बायपास होणार आहे। त्याकरता रेल्वे प्रशासनाचा मी मनापासून आभार मानतो। आमचे जे ठाकूर साहेब जे आहे ते DRM ऑफिसचे जे मेन होते या पुलाचे, यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी माझ्या पाठीमागे लागले आणि नगरपालिकेचा प्रस्ताव मी त्यावेळेस त्यांच्याकडे गेला अधिकृत, त्यावेळेस त्या पुलाला कुठेतरी मंजुरी भेटली आणि त्यांनी ते काम तातडीनं स्पीडमध्ये इथे पूर्ण करून दिलं। त्याबद्दल मी ठाकूर साहेबांचे मनापासून आभार मानतो। आपल्या मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या पुलाला त्या चांगल्या पद्धतीमध्ये सहकार्य केलं। आता एक मोठ्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण याच्यामध्ये घेणार आहोत। म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला कुठेतरी यश आलं, त्या आंदोलनाला यश आलं, त्याचं एक आनंदोत्सव म्हणून आपण लवकरच उद्घाटन आपल्या खासदार केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई यांच्या हस्ते इथे करणार आहोत। आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा इथे आमंत्रण देणार आहोत। मतदारसंघाचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री सावकारे साहेबांना सुद्धा आमंत्रण देणार आहोत। पालकमंत्री गुलाब भाऊ यांना सुद्धा आमंत्रण देणार आहोत। एक चांगल्या प्रकारचा उद्घाटन समारंभ, एक जल्लोष, मेहनतीचा जल्लोष जो आहे आपण आता लवकरच त्या माध्यमातून करणार आहोत। आता याचं काम आपण राहिलं आहे ते पिचिंग जे आहे कॉन्क्रिटीकरणाचं पिचिंग करायचं आहे। त्यांना आता सूचना दिल्या आहे की इथून पाणी काढण्यासाठी एक मोठी मोरी करा, म्हणजे त्यावेळेस ते पाणी बायपास जर कधी झालं तर पाणी इथे थांबलं जाणार नाही। जुना रेल्वे पूल जो आहे त्या पुलाचा सुद्धा मधातला कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला आता इथे सुरुवात झालेली आहे। म्हणजे दोन्ही पूल त्या माध्यमातून सुरू राहतील आणि एक चांगल्या प्रकारची सुविधा आमच्या या वरंगावकर आणि बोदवळकरांना त्या माध्यमातून याच्यामध्ये मिळणार आहे। त्याकरता असाच आता एक पूल जो आहे तर सिद्धेश्वर नगरला सुद्धा आमचे काम करण्याचे नगरसेविका मालाताई मेळे, आमचे कुंदन माळी, त्याचे जे कार्यकर्ते आहे यांनी तिथे मागणी केली, त्याच्यानुसार तो पुला जो आहे त्याची सुद्धा समस्या आपण त्या माध्यमातून सोडवणार आहोत। दीक्षा समितीच्या बैठकीमध्ये मी ज्यावेळेस नगराध्यक्ष या नात्याने मला तिथं बोलवलं त्यावेळेस मी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी रोहनजी घुगे आणि संपूर्ण प्रशासनाच्या समोर सिद्धेश्वर नगरची कैफियत तिथे मांडली। त्याच्या सुद्धा सूचना तिथे मंत्र्यांनी जी दिल्या, मला असं वाटते की सिद्धेश्वर नगरचा सुद्धा प्रश्न हा पुलाचा लवकरात लवकर निकाली त्या माध्यमातून निघेल। या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्या कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानतो। संपूर्ण वरंगावकरांचे 60,000 जनतेचे आणि खेड्यापाड्याच्या आमच्या वरंगाव तालुक्यातल्या या परिसरातल्या जनतेने जे आंदोलनामध्ये सहभाग दिला, सक्रियता केली, अनेक वेळा आंदोलन केली, त्याला यश आज त्या माध्यमातून याच्यामध्ये आला आहे। त्याकरता खेड्या विभागातल्या आमच्या वरंगाव तालुक्यातल्या नागरिकांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरंगाव।